सो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज तुम्ही जर आमचा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला वाटत असेल की एंटरटेनमेंट काहीतरी वेगळं असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये खरंच काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे. ती म्हणजे तुमच्या लहान मुलांसाठी जर तुम्हाला गोष्टी सांगायला टाईम नसेल तर माझा व्हिडिओ लावून त्यांना देऊन टाका. त्यांना खूप आवडेल, त्यांना खूप मजा येईल. तर लहान मुलांना तुम्हाला आमचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्हाला मी छान छान मराठीमध्ये गोष्ट सांगणार आहे. ठीक आहे. तर या लहान मुलीला काल मी गोष्ट सांगितली आहे, 2 स्टोरी सांगितलेल्या आहेत मराठीमधून आणि तिला त्या प्रचंड आवडलेल्या आहेत. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती गोष्ट. ती म्हणजे आज मी सांगणार आहे अन्न संमेलनची गोष्ट. ठीक आहे भाविक, पाय खाली कर. ठीक आहे, 1 2 3 स्टार्ट. अन्नपूर्णा बाई खूप कष्टाळू होत्या. तर अन्नपूर्णा नावाची एक बाई असते, ती खूप कष्टाळू असते. कष्टाळू म्हणजे खूप कष्ट करणारी असते. जशी की मी खूप कष्ट करते, डॅडी खूप कष्ट करतो, तसं म्हणजे मेहनत. तिच्या हाताला खूप चव होती, म्हणजे तिच्या हाताचं जेवण खूप सुंदर होतं. ती अगदी उत्तम सुगरण होत्या. भावी, उत्तम सुगरण म्हणजे काय? सुगरण म्हणजे ज्या सुंदर जेवण बनवतात, जसं की मी. ओके, या पूर्ण गोष्टीमध्ये माझाच उल्लेख केलेला आहे. प्लीज भाभी, प्लीज भाभी, प्लीज भाभी, प्लीज भाभी. त्यांनी घरातच एक छोटीशी खानावळ सुरू केली होती. भाभी, खानावळ म्हणजे काय असते सांग? या शी इज मेकिंग फूड फॉर ऑल द पीपल्स अँड ते म्हणजे पैसे देऊन. हॉटेल कसं असतं तसं घरामध्येच खानावळ. प्लीज. ठीक आहे. सणासुदीला तर त्या आपल्या मेंबर्सला मेजवानी द्यायच्या. ठीक आहे. म्हणजे काय करायचे माहिती का भावी? सणासुदीला ना मेजवानी म्हणजे काय माहिती का? म्हणजे काय फेस्टिवल असेल ना तर त्यांना एक्स्ट्रा चांगलं बनवायचं. म्हणजे पुरणपोळी, मोदक, करंजी, चकली वगैरे तसं. अगदी पंचपक्वानांनी ताट सजवायच्या. मुलं खूप खुश असायची. म्हणजे एवढं सुंदर जेवण मिळालं तर ऑब्व्हियसली सगळे खुशच होणार, बरोबर? तर अन्नपूर्णाबाईंनी आदल्या दिवशीच मंडईतून भाजी आणली. म्हणजे मंडई म्हणजे काय माहिती सांग? मार्केट. तर ती अन्नपूर्णा नावाची बाई होती ना, तिने काय केलं सांग भावी? प्लीज भावी. आदल्या दिवशीच म्हणजे आदल्या दिवस. आज भाजी आणली, उद्या बनवायची, कळलं? आणि भाजी आणली आणि पंचपक्वानाची तयारी केली. सकाळी स्वयंपाकाला सुरुवात केली. एक एक पदार्थ तयार व्हायचा, मग तो झाकून ठेवायचा. असं करता करता सगळे पदार्थ तयार झाले आणि घरभर खमंग वास दरवळत होता. एकदम सुगंध येत होता. सगळे बोलत होते, वाव काय टेस्टी जेवण आहे, वाव काय टेस्टी जेवण आहे. सगळे पदार्थ काय म्हणाले माहितीये का? ते सगळे पदार्थ म्हणतात, आता आपलं संमेलन भरलंय तर जरा आपणच आपलं कौतुक करून घेऊया. कळलं का? ते पदार्थ होते ना जेवण ठेवलेले, ते स्वतःच भावी काय म्हणाले माहितीये का? की आता आपण स्वतःचं कौतुक करूया. म्हणजे ते जेवण बोलायला लागले टेबलवरचं, डायनिंग टेबलवरचं. बटाटे वडे असतात, बटाटे वडे. ते एकदम खुश झाला आणि काय म्हणाला माहितीये का? आपण आज आपल्या साथीदाराचं पण कौतुक करूया, त्याला साथ देऊया. सुरुवात माझ्यापासून. तसा मी सगळ्यांचा लाडकाच आहे म्हणा. माझा वडा असतो ना, वडा, तो काय बोलतो माहिती का? तसा मी सगळ्यांचा लाडकाच आहे, पण माझ्या बरोबर पावही आहे, हो की नाही? असं नाही करायचं बेटा. पावही आहे असतो. वडापाव म्हणजे जिभेचे चोचले पुरवणारा खमंग पदार्थ. मग तुम्हाला सगळ्यांना वडापाव आवडतो का? तुम्हाला आवडतो वडापाव? हात वरती करा. व्हेरी गुड. आम्ही वडापाव एवढं खात नाही, पण आम्ही कधी कधी लपून छपून थोडासा खाऊन घेतो. ठीक आहे. तर वडापाव म्हणजे राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हटला तरी चालेल. आज मी पापडाची साथ देणार, कळलं? तेवढ्यात गोबऱ्या गोबऱ्या गालाची टम्म फुगलेली पुरी तोऱ्यात म्हणाली, ही बघा, ही आहे ना पुरी, ही टम्म टम्म फुगलेली पुरी आहे ना, तोऱ्यात म्हणाली. तोऱ्यात म्हणजे अशी काय म्हणाली, ऐकायचंय? ऐका. माझ्याशिवाय या पंचपक्वानांना कोण विचारणार? श्रीखंड पुरी, बासुंदी पुरी अशी जोडी लावतात ना. बघा, पुरीचं कसं असतं बघा. श्रीखंड पुरी असते, बासुंदी पुरी असते,
पुरी भाजी असते, तर पुरी म्हणजे कशी जोडीदार असते, तिच्याशिवाय बातच नाही. बटाट्याची भाजी मात्र, बटाट्याची भाजी आहे ना, ती फुरंगटली म्हणाली. बघा ही पुरी कशी गर्वाने फुगली. रोज तर माझी तिची जोडी असते अशी. भावी बस ना इथे असते. सणावाराला हे श्रीखंड बासुंदी असतात, ठीक आहे. सणवार असतात ना, म्हणजे फेस्टिवल्स असतात ना, तेव्हा श्रीखंड असतं, बासुंदी असते. यु नो बासुंदी? यू डोंट नो बासुंदी? कोणाला झोपायचं नाही, एनर्जी आहे. भाभी हा व्हिडिओ तू बघशील ना तर हसशील स्वतःला की मम्मा एवढी जीव तोडून सांगते आणि बघा माझं ऐकत नाही. जाऊ दे, तुम्ही ऐकतात ना माझं, बघा तुम्ही माझे फ्रेंड्स आहेत. तर अति परिचयात अवज्ञ असे म्हणतात ना, की ते काही खोटं नाही. पुरी भाजी म्हणतात तेव्हा तिचं नाव आधी घेतात ना, म्हणून आज भाव खातीये, ठीक आहे. म्हणजे श्रीखंडाळ पुरी, बासुंदी पुरी, आज पुरी भाजी म्हणजे आपण पुरीला पहिले बोलतो. बटाटा भाजी आज पुरीवर रागवली होती. बंद कर भाभी. बटाटा भाजी आहे ना, बटाटा भाजी आज ती पुरीवरती रागवली. आपापसात भांडण करतायत ते लोक, ठीक आहे. काय म्हणाले माहिती का, मधुमेही लोक श्रीखंड बासुंदी खायला नकार देतात, तेव्हा कशी येते मस्का मारायला. हिला एकटीला कोणी भाव देत नाही. कळलं कसे बोलतात बघ, पुरीला एकटीला कोण भाव देत नाही. मी कसा डोशाला पण भाव देतो, आय मीन साथ देतो, पोळी भाकरीला पण साथ देतो. तेवढ्यात जिलेबी बाई ठुमकत ठुमकत आली. केशरी रंग तिच्यावर अगदी खुलून दिसत होता. आज जिलेबी बाई मोठी सौंदर्यवती दिसत होती. ती म्हणाली, मी आज साथ देणार माझ्या लाडक्या मसाले भाताला. मसाले भात कोणाकोणाला आवडतो मसाले भात. आम्ही रात्री आहे ना, कधी कधी आम्हाला खूप भूक लागली ना, तर आम्ही दुपारचा राईस उरला असतो ना, मग आम्ही तो काय करतो माहिती आहे का, फ्राय करतो, त्याच्यामध्ये मसाला टाकतो आणि दोघी मिळून अशा खातो काय सांगू. ओके. मठ्ठा बाजूलाच होता. मठ्ठा काय असतो सांग भावी, तू कशी मठ्ठ असते तसा एक मठ्ठा असतो, कळलं. ते येतील, कोणतरी गेस्ट येणार आहेत आमच्याकडे, तुम्हाला दाखवते मी. तर मठ्ठा बाजूलाच होता. मठ्ठा काय म्हणाला माहितीये का भाभी, मठ्ठा म्हणजे काय माहितीये का, ताक असतं ना. जिलेबी ताई तुझ्या बरोबर मीच असतो ना ग नेहमी. जिलेबी ताई, मग जिलेबी तोऱ्यात कशी म्हणते माहितीये का, हो असतोच ना, पण माझा सेवक म्हणून अशी म्हणाली जिलेबी. झालं, मठ्ठा खट्टू झाला, पण स्वतःला सावरत तो काय म्हणाला माहितीये का, असू दे, सेवक तर सेवक, सेवकाची निष्ठा तुला नाही समजणार. मग गोल गरगरीत पुरणपोळी, भाभी पुरणपोळी आली, गोल गरगरीत पुरणपोळी आली. ही बघा पुरणपोळी हिला खूप आवडते. भाभी तू मला खूप डिसअपॉइंटेड करते. पुरणपोळी म्हणा बघ. तर तेवढ्यात ना ती वेळ ऐकत म्हणाली, ती काय म्हणाली माहिती का, माझ्यावर साजूक तुपाची धार अगदी लीन होऊन पडते तेव्हा मला खूप छान वाटतं. पण खरं सांगू का, माझी जोडीदार म्हणजे कटाची आमटी, यु नो कटाची आमटी, ती कधीच मला कटवत नाही, नेहमीच मला साथ देते, ठीक आहे. मग पांढऱ्या स्वच्छ भातावर पिवळं धम्मक वरण किती सुंदर दिसतं. तुम्हाला माहिती, तुम्ही राईस आणि डाळ खात असाल, त्याच्यावरती तुम्ही जर तूप टाकून खात असाल तर ते खूप सुंदर लागणार आहे. आम्ही नेहमी खातो. तर मग त्याच्यावरती रसरशीत लिंबाची फोड पिळायची, मग साजूक तुपाची धार वरती. वाह, काय मस्त जोडी जमली वरण भाताची. मग अळूची भाजी काय म्हणाली माहितीये, मी आपली स्वतंत्र फतफद म्हणतात. अच्छा, अळूची भाजी जी असते तिला फतफद म्हणतात, यु नो, तुम्हाला माहिती असेल. मी कसं बनते, तीच अनेक पदार्थांना बरोबर घेऊन पारंपरिक जेवणाची पंगत माझ्याशिवाय होतच नाही पूर्ण. वाटीत बसण्याचा मान पण माझाच. तेवढ्यात खवय प्रकट झाले. खवय म्हणजे जे माणसं तिकडे आजूबाजूला होते ते प्रकट झाले. सगळ्यांच्या पोटात कावळे कोकलत होते, म्हणजे कावळे अशी ओरडत होते काव काव करून, आणि म्हणाले, मावशी वास तर खूप मस्त येतोय, चला पटापट ताटं वाढायला घ्या.
प्रत्येकाला मिळाली आपापली जागा, मिळाला मान, पदार्थांनी भरलेलं पान. अशी ही होती आमची अन्नपूर्णाची गोष्ट. अन्न संमेलन म्हणजे कशा प्रकारे अन्न एकमेकांशी बोलू शकतं ते तुम्ही बघितलं. जर माझी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज तुम्ही व्हिडिओला तुम्ही शेअर करू शकता तुमच्या मित्रांसोबत आणि लाईक पण करू शकता, कमेंट्स पण करू शकता. थँक्यू सो मच. बाय. पुढच्या गोष्टीसाठी तयार राहा. आपण दर आठवड्याला एक गोष्ट टाकूया.